हर हर महादेव. नमस्कार मित्रांनो, सर्वांचे खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा आजच्या आपल्या डे 22 मध्ये. सो पटापट मी सर्वांना रिक्वेस्ट करेल की आपला व्हॉट्सॲप ओपन करा. जो मेसेज तुम्हाला आलेला आहे तो आपल्या 2-3 लोकांना पटकन फॉरवर्ड करा. येतील तर येऊ द्या, नाही येतील तर नका येऊ देऊ, काय हरकत नाही. बट जस्ट फॉरवर्ड दॅट मेसेज टू युअर 2-3 फ्रेंड्स फटाफट. ओके. सो आपल्या स्टेटसला टाकून द्या किंवा आपल्या फ्रेंड्सला फॉरवर्ड करा. Okay, invite maximum people to join this session so that we can spread this positivity to more and more people. Okay. सो चला आजच्या दिवसाची सुरुवात थोडीशी वेगळी आपण करूया. पहिले तर तुम्ही मेसेज पाठवून द्या पटापट. सर्वांनी जरा मेसेज पाठवले की मला डी फॉर डन इन द चॅट बॉक्स टाईप करून टाका. डी डी फॉर डन इन द चॅट बॉक्स, ज्यांनी ज्यांनी मेसेज पाठवलेले आहेत. ओके. चलो जी. ओके, डन 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 डन. व्हेरी गुड, व्हेरी व्हेरी गुड, व्हेरी गुड. चलो. सो नाव चला आजच्या दिवसात सुरुवात थोडी आगळी वेगळी जशी आपण सकाळच्या क्लासची करत असतो. सर्वांनी जरा रिलॅक्स बसायचं आहे. जे मेसेज पाठवत आहेत त्यांनी पाठवत राहायचं आहे. बाकीच्या लोकांनी सीट रिलॅक्स. आवाज व्हिडिओ क्लिअर आहे सर्वांना? गुड. सो सीट रिलॅक्स, क्लोज युअर आईज, टेक अ डीप ब्रेथ इन अँड आउट. 5 वेळा करायचा आहे. ओके. पुन्हा एकदा लांब श्वास घ्यायचा आहे. टेक अ डीप ब्रेथ. पुन्हा एकदा लांब श्वास घ्यायचा आहे. टेक अ डीप ब्रेथ. हळूहळू बाहेर सोडायचं आहे तोंडाद्वारे. पुन्हा एकदा लांब श्वास घ्यायचा आहे नाकाद्वारे. टेक अ डीप ब्रेथ. हळूहळू बाहेर सोडायचं आहे. पुन्हा एकदा लांब श्वास घ्यायचा आहे. लास्ट टाइम. कम ऑन, टेक अ डीप ब्रेथ एव्हरीबॉडी. 1 2 3 अँड गो. टेक अ डीप ब्रेथ इन अँड आउट. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. वेलकम वेलकम वेलकम. ओके. सो एकदा मला पटकन सांगून द्या चॅट बॉक्समध्ये, इज माय व्हॉइस अँड व्हिडिओ बोथ द थिंग्स आर क्लिअर? जस्ट टाइप क्लिअर इन द चॅट बॉक्स. इफ इट इज क्लिअर जस्ट टाइप क्लिअर इन द चॅट बॉक्स. एकदम क्रिस्टल क्लिअर. CC फॉर क्रिस्टल क्लिअर. टाइप CC फॉर क्रिस्टल क्लिअर. ठीक आहे. इथं इथं लावतो मी माईक म्हणजे तुम्हाला ऐकायला येईल बरोबर. चलो जी, शुरू करे. व्हेरी गुड. सो मागील 21 दिवसापासून वेगवेगळ्या विषयावर आपण चर्चा करत आहोत. जादू हा आपला महत्वाचा मेन विषय आहे आणि जादूचा अर्थ आपल्यासाठी आहे कृतज्ञता. ओके. सो कृतज्ञता जेवढं जास्त आपण आयुष्यात आणणार आहोत तेवढं जास्त आपलं आयुष्य काय होणार आहे? जादूमय होणार आहे, म्हणजेच मॅजिकल होणार आहे. सो मागच्या 21 दिवसामध्ये बऱ्याच गोष्टी तुम्ही एक्सपिरियन्स केल्या आहेत, बऱ्याच गोष्टी तुम्ही शिकल्या आहात आणि फक्त 21 दिवस म्हणजे 21 सेशन नाही, तर 21 गुणिले 2 असे टोटल आपले 42 सेशन झालेले आहेत. अरे वा वा वा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके. सो किती सुंदर ही गोष्ट आहे की आपल्याला हे सेशन मिळालं. मला तुमच्यासारखे एवढे कमिटेड लोक मिळाले की जे अजूनही दररोज जॉईन करत आहात. शेवटचे आपले आता फक्त 6 दिवस बाकी आहेत. सो अब तक अगर आप इस मीटिंग में है, सो आगे भी 6 दिन आपको रहना है. आणि गुड न्यूज अशी आहे की लवकरच आम्ही तुमच्यासाठी एक पुढचं जे सेशन आहे कम्प्लिटली फ्री ते सुद्धा घेऊन येणार आहोत. पण ते त्याच्या डेट्स बाकीच्या गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला ग्रुपमध्ये माहीत पडतील जेव्हा कधी पुढचं सेशन असेल. त्याचा विषय वेगळा असेल, त्याच्यामध्ये वेगळ्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील, अजून काही ॲडिशनल नॉलेज तुम्हाला मिळेल. ओके. सो हे आम्ही असं ठरवलेलं आहे की वी डू इट फॉर लॉन्ग टाइम. ठीक है जी. सो हम ये करते रहेंगे आप सभी के लिए. और ते म्हणतात ना की जो व्यक्ती फुलं देतो त्याच्याही हाताला काय राहत असते? सुगंध राहत असते. सो जरी हे मी करत आहे तुमच्यासाठी, तर इथे माझा छोटासा एक स्वार्थ असा आहे की जसं मी तुमच्यासाठी करतो आहे, ऑटोमॅटिकली त्या गोष्टीचे काहीतरी बेनिफिट, काहीतरी फायदे हे मला सुद्धा होत आहेत. ते फायद्याचे तुम्ही विचार करा की नका करू, ते ऑटोमॅटिकली आपल्याला होतच असतात. ठीक आहे. सो चला आजच्या क्लासची जी सुरुवात आहे, आजचा जो क्लासचा जो विषय आहे तो विषय काय आहे की आपल्या डोळ्यांदेखत आपल्या समोर काही गोष्टी घडत आहेत. ओके. पण आपण ते बघू शकतो की नाही हे मला माहित नाही, है ना. सो आपण ते बघू शकतो की नाही, म्हणजे
कदाचित बऱ्याच गोष्टी दिवसभरामध्ये चांगल्या होत असतील, कदाचित दिवसभरामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा होत असतील की ज्याच्यासाठी आपण थँक्यू म्हटलं पाहिजे, ज्याच्यासाठी आपण धन्यवाद दिलं पाहिजे, पण त्या गोष्टी आपल्याला दिसतात की नाही. तर हेच आपण मागच्या 21 दिवसापासून डिस्कस करत आहोत की दररोज बघा काय चांगलं होत आहे, काय चांगलं होत आहे. साधा सिंपल एक उदाहरण है कि एक बंद घड़ी भी 2 बार राइट टाइम दिखाती है, इसका मतलब दिन में 2 बार तो वो ऍक्टिव्ह होती है. एखादा व्यक्ती जो डिप्रेशन मध्ये आहे, स्ट्रेस मध्ये आहे, त्रासात आहे किंवा ज्याच्याकडे भरपूर सारे प्रॉब्लेम असतील, तोही काही 24 तास दुखी नसतो, तोही कधीतरी हसतो, कधीतरी तोही त्याच्याही मनात चांगल्या गोष्टी येतात. तर याचा अर्थ जो डिप्रेशन मध्ये, अँझायटी मध्ये आहे, तो सुद्धा दिवसात काही वेळ आनंदी असतो, दिवसात 2-3 वेळा त्याला हसायला येते. याचा अर्थ सिंपल आहे मित्रांनो कि अच्छी चीजें तो हमारे आसपास बिल्कुल हो रही है, लेकिन शायद हम उसको देख पा रहे हैं की नाही देख पा रहे, दॅट इज द बिगेस्ट थिंग. सो आज आपण एक ऍक्टिव्हिटी करणार आहोत आणि ही ऍक्टिव्हिटी डोळे उघडून करण्याची ऍक्टिव्हिटी आहे. पेन पेपर तुम्हाला त्याच्यासाठी लागणार आहे आणि ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला तुमच्या आयुष्याबद्दल काहीतरी क्लॅरिटी देईल. ओके, करायला आवडेल तुम्हाला ती ऍक्टिव्हिटी? टाईप ए फॉर ऍक्टिव्हिटी इन द चॅट बॉक्स. किती लोकांना आवडेल? टाईप ए फॉर ऍक्टिव्हिटी. व्हेरी गुड. ए फॉर ऍक्टिव्हिटी इन द चॅट बॉक्स एव्हरीबॉडी. गुड गुड गुड. ऑसम ऑसम ऑसम. चला सुरुवात करू मग आपण त्या ऍक्टिव्हिटीची आणि आजच्या दिवसाला आपण सुरुवात करूया. सो सगळ्यात पहिले एक विचार, एक थॉट तुमच्या डायरीमध्ये लिहून घ्या आणि तो थॉट आहे, तो विचार आहे, आपल्या जीवनातील सर्वात मोठं जे सुख आहे, लिहून घ्या, आपल्या जीवनातील सर्वात मोठं सुख, आपल्या जीवनातील सर्वात मोठं यश, आपल्या जीवनातील सर्वात मोठं अचीवमेंट, जे काही तुम्ही त्याला म्हणता, आपल्या जीवनातील सर्वात मोठं सुख, यश, अचीवमेंट, आनंद, हे त्या गोष्टीमध्ये दडलेलं आहे. हे त्या गोष्टीमध्ये दडलेलं आहे जी गोष्ट करण्याचा करण्याचा आपण कंटाळा करत आहोत. वा. पुन्हा एकदा पूर्ण वाक्य वाचू. आपल्या जीवनातील सर्वात मोठं सुख, यश, आनंद, अचीवमेंट्स हे त्या गोष्टीमध्ये दडलेलं आहे जी गोष्ट करण्याचा आपण कंटाळा करत आहोत. हे गोष्ट का सांगत आहे मी तुम्हाला? मागच्या वर्षी एक पुस्तक मी लिहायला घेतलं होतं. त्या पुस्तकाचं नाव आहे शिवशक्ती रेकी. काय नाव आहे त्या पुस्तकाचं? शिवशक्ती रेकी. एक सेकंद द्या मला, मी तुम्हाला दाखवतो. मागच्या वर्षी हे पुस्तक मी लिहायला घेतलं आणि जेव्हा हे पुस्तक मी लिहायला घेतलं तेव्हा हे पुस्तक कम्प्लीटच होत नव्हतं. अर्ध्यापर्यंत हे पुस्तक आलं आणि मग हे काही कम्प्लीट होत नव्हतं. हे बघा, हे पुस्तक आहे. ओके. सो मला नेहमी वाटायचं की मी काही लोकांना कमिटमेंट केली होती, म्हणजे माझे जे विद्यार्थी होते मी त्यांना कमिटमेंट केली होती की हे बुक मी तुम्हाला जानेवारीमध्ये देणार आहे. कधी देणार आहे? जानेवारी 2025 मध्ये, असं मी बोललो होतो. पण पूर्ण जानेवारी पासून तर डिसेंबर 25 आला तरीही हे पुस्तक कंप्लीट झालं नव्हतं, की जे रेकी या विषयावर आहे, शिवशक्ती आणि रेकी या विषयावरचं पुस्तक आहे. आणि हे भारतातलं पहिलं पुस्तक असं म्हटलं चालते जे मराठी भाषेमध्ये शिवशक्ती रेकी ज्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. रेकीचे पुस्तकं आहेत पण मराठीमध्ये नाही आहेत. ओके. सो हे दिस इज द फर्स्ट बुक. पण हे कम्प्लीटच होत नव्हतं. मी ही गोष्ट काय सांगत आहे तुम्हाला? कारण तुमच्याही आयुष्यात अशा पेंडिंग खूप साऱ्या गोष्टी असतील, ते आता तुम्हाला आठवणार नाही. जसं आपण ऍक्टिव्हिटी करू तसं आठवेल. सो मला असं वाटलं की मला नेहमी त्या एका वर्षात असं वाटायचं, एन्झायटी टाईप, की असं का होतंय, मला मला बरं का नाही वाटत आहे, की एवढं सगळं करू नये, एवढ्या बॅचेस घेऊन, एवढ्या लोकांना शिकवून तरी मला असं सॅटिस्फॅक्शन वाटत नव्हतं. मी विचार केला असं का होत आहे. तर जेव्हा मी एकदा मेडिटेशन करत होतो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की मी एक कमिटमेंट केलेलं आहे की मला हे पुस्तक डिलिव्हर करायचं होतं जानेवारीमध्ये आणि ते झालेलं नाही. म्हणून मला असं थोडंसं अनकॉन्शियस वाटत होतं किंवा अनसेटल वाटत होतं. आणि तेव्हा माझ्या समोर हा विचार आला जो मी तुम्हाला आता सांगितला, की आपल्या आयुष्यातील सर्वात मोठं सुख, यश आणि
जे काही आपल्याला आनंद, अचिव्हमेंट, ते त्या गोष्टीत दडलेले ज्याचा आपण कंटाळा करत होतो. तर मी हे पुस्तक लिहायचा फार कंटाळा केला 1 वर्ष, फार कंटाळा केला. मग मी ठरवलं की नाही, आता 1 महिन्यामध्ये हे पुस्तक मला कंप्लीट करायचं. आणि जानेवारी 2026 मध्ये हे पुस्तक कंप्लीट झालं. आणि त्या पुस्तकाच्या 1000 पेक्षा जास्त कॉपीज आतापर्यंत विकल्या गेल्या. 1000+ कॉपीज. तुमच्यासारख्या सर्व लोकांनी ते कॉपीज विकत घेतल्या. सो मला हे सांगायचं आहे की जी गोष्ट आपल्याकडे अजूनही आपण विचार करत असू की ही गोष्ट, कदाचित अशा भरपूर गोष्टी असतील लाईफमध्ये की ज्या करायचं ठरवलं होतं कधीतरी, पण ती केलं नाही. आणि म्हणूनच आपण जिथं आहोत तिथं स्टक आहोत. जर का आपण ती गोष्ट केली तर आपण पटकन पुढे जाऊ 1 स्टेप. मग त्यानंतर पुन्हा काहीतरी असं होईल, मग ते गोष्ट केल्यावर पटकन पुढे जाऊ 1 स्टेप. सो पुस्तक जेव्हा माझं आलं, मला असं समजलं की मी 1 स्टेप नाही, 10, 15, 20, 25 स्टेप पुढे गेलो. ओके. सो आता महाराष्ट्रामध्ये मी एकच व्यक्ती आहे रेकी शिकवणारा, ज्याचं स्वतःचं पुस्तक आहे. बाकी कोणीच आतापर्यंत पुस्तक लिहिलं नाही. म्हणजे मी पुढे गेलो की नाही 10 स्टेप बाकीच्या लोकांपेक्षा. सो आता आपल्याला काय करायचे, ऍक्टिव्हिटी काय आहे आपल्यासाठी? मग ऍक्टिव्हिटी आपल्यासाठी हे आहे की आपल्या आयुष्यातही अशा काही गोष्टी असतील की ज्या आपण बाजूला ठेवलेल्या आहेत, बाकी ठेवलेल्या आहेत, पण त्या इथे आपल्याला त्रास देत आहेत. ओके. आणि त्याच्यामुळे एन्झायटी, स्ट्रेस, कधी कधी काही प्रॉब्लेम येत आहेत. ओके. सो प्रॉब्लेमला आपल्याला अपॉर्च्युनिटीमध्ये ट्रान्सफॉर्म करायचं आहे. आता हे आपलं आजचं शिक्षण आहे, हे आपण आज समजणार आहोत. त्यासाठी पेन पेपर आहे सगळ्यांकडे, डायरी आहे आपली रोजची, ते डायरी आणि पेन घेऊन घ्या. ओके. ओके. सो प्रत्येक समस्या जेव्हा येते, प्रत्येक प्रॉब्लेम जेव्हा येतो, त्या प्रॉब्लेम मध्ये काय असते? एक अपॉर्च्युनिटी असते, एक संधी असते. जर का मी हे पुस्तक लिहिलं नसतं तर 10,000 कॉपीज सेल झाल्या असत्या का? नाही. त्या 1000 कॉपीज मधून जे मिळणारा पैसा आहे तो मिळाला असता का? नाही. सो प्रत्येक समस्या जेव्हा येते, त्या समस्यामध्ये सुद्धा एक काय असते? संधी असते. काय असते? संधी असते. सो आता आपल्या आयुष्यातही, दररोजच्या आयुष्यात बऱ्याचशा अपॉर्च्युनिटीज येतात आणि बरेचसे प्रॉब्लेम सुद्धा येतात. तर कोणते कोणते येतात जनरली? आर्थिक अडचणी येतात, बरोबर आहे. नातेसंबंधात काहीतरी तणाव येतो, काहीतरी स्ट्रेस असतो, काहीतरी प्रॉब्लेम चालू असतो. आरोग्याची चिंता असते आपल्याला, कधी कधी हेल्थमध्ये प्रॉब्लेम असतात, कधी कधी करिअरमध्ये अनसर्टन्टी असते. अनसर्टन्टीचा अर्थ की जॉब माझा राहील की नाही, आता तर AI आलेला आहे, IT चा जॉब माझा आहे, मी पुढे करू शकेल की नाही, वगैरे वगैरे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा कधी प्रत्येक जी समस्या आहे ती आपल्यासाठी एक संदेश घेऊन येते, एक धडा घेऊन येते आणि एक नवीन संधी घेऊन येते. AI आलं म्हणजे लोकांचे जॉब गेले असं नाही. कदाचित AI ने नवीन जॉब सुद्धा लोकांसाठी तयार केलेले आहे. सो प्रत्येक येणारा प्रॉब्लेम हा त्याच्यासोबत एक सॉल्युशन आणि एक संधी घेऊन येतो, हे लिहून घ्या डायरीमध्ये. प्रत्येक येणारी अडचण ही त्याच्यासोबत एक एक सॉल्युशन आणि एक संधी घेऊन येते. आपल्याला फक्त ती संधी काय करता आली पाहिजे? ओळखता आली पाहिजे. जर का ती संधी आपण ओळखू शकलो तर आपण त्या प्रॉब्लेमला सहज पार करू. एक वाक्य अजून लिहा, थोडं बोल्ड मध्ये लिहा, मोठ्या अक्षरात लिहा. कन्वर्ट. कन्वर्ट. तुम्हाला इंग्रजी येत नसेल तर मराठीत लिहा. कन्वर्ट युअर कंप्लेंट्स इंटू कॉम्प्लिमेंट्स. कन्वर्ट युअर कंप्लेंट्स इंटू कॉम्प्लिमेंट्स अँड युअर लाईफ विल चेंज. ओके. सो आता आपल्याला काय करायचं? आपल्या प्रत्येकामध्ये एक हिडन गिफ्ट आहे. तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये, प्रत्येकामध्ये एक काय आहे? एक गिफ्ट आहे जे ईश्वराने आपल्याला दिलेलं आहे. जेव्हा आपण या धर्तीवर आलो, जेव्हा आपण जन्म घेतला, तेव्हा आपल्यामध्ये त्यांनी एक गिफ्ट आपल्यासोबत पाठवलेलं आहे. ओके. आणि ते गिफ्ट काय आहे ते आपल्याला आज उघडून पाहायचं आहे. आतापर्यंत कदाचित आपण उघडलं नसेल, आपल्याला वेळ मिळाला नसेल, आपण पाहिलं नसेल, पण आता ते गिफ्ट आपण उघडणार आहोत. उघड्या डोळ्यांनी उघडणार आहोत. किती लोकांना उघडायचं आहे? टाईप G फॉर गिफ्ट इन द चॅट बॉक्स. G फॉर गिफ्ट इन द चॅट बॉक्स. I should I should at least be, you know, aware that how many people are listening to me properly. ओके. गुड. सो लेट्स ओपन युअर गिफ्ट. तुमचं गिफ्ट ओपन करूया. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला एक मस्त गोष्ट सांगतो. ठीक आहे. चला आधी गिफ्ट ओपन करू आपण. घ्या पेन, घ्या पेपर, घ्या तुमच्या हातामध्ये, पेन डायरी घ्या हातामध्ये. ओके. आणि काही प्रश्न लिहा त्याच्यामध्ये. आणि ते प्रश्न लिहिता लिहिताच कदाचित काही प्रश्नचे उत्तर तुम्हाला मिळतील. पण प्रत्येक प्रश्नाच्या खाली 2 लाईन 3 लाईन सोडून द्या. शांततेत त्याचे उत्तर लिहा.
आज रात्री लिहा, उद्या सकाळी लिहा, उद्या क्लासला यायच्या आधी लिहा. फक्त लिहा. प्रश्न क्रमांक 1 स्वतःच्या बद्दल लिहायचं आहे, म्हणून मी म्हणेल माझ्या. ओके, तुम्ही काय म्हणाल? माझ्या. ओके, तुमच्या. ओके, सो लिहा. पहिला प्रश्न, माझ्या आयुष्यात सध्या कोणती समस्या आहे? लिहा. माझ्या आयुष्यात सध्या कोणती समस्या आहे? तर तुम्ही खाली 2-3 लाईन सोडून द्यायच्या, नंतर आरामात लिहा उत्तर. जर आता लिहिता येत असेल तर आता लिहा की तुमच्या आयुष्यामध्ये सध्या कोणती समस्या आहे. खाली 2-3 लाईन सोडून द्या. ठीक आहे. दुसरा प्रश्न लिहा. प्रश्न नंबर 2 तो आहे की ती जी समस्या आहे, ती समस्या मला काय शिकवत आहे? जी समस्या आहे ती काय शिकवत आहे? समजा एखादा व्यक्ती म्हणेल की सर माझ्या आयुष्यामध्ये आहे ना सध्या पैशाचा फार प्रॉब्लेम आहे. बरं, ठीक आहे, लिहून टाका पैशाचा प्रॉब्लेम आहे. बरं, पुढं ती समस्या काय शिकवत आहे? सर याच्या आधी आहे ना पैसा भरपूर होता, पण मी भयंकर खर्च केला. मग आता ती समस्या काय शिकवत आहे? ती समस्या हे शिकवत आहे की जास्त पैसे आल्यानंतर जमिनीवर राहायचं. ओके, व्यवस्थित खर्च करायचं हे शिकवत आहे. सो ते लिहून टाका की ती समस्या तुम्हाला काय शिकवत आहे. 2 लाईन सोडून द्या, अजून 2-3 लाईन, तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं. तिसरा प्रश्न लिहा. या समस्येमुळे मी कसा मजबूत होत आहे? पहिला प्रश्न, आता माझ्या आयुष्यात कोणती समस्या आहे? नंबर 2, ती समस्या मला काय शिकवत आहे? नंबर 3, त्या समस्येमुळे मी कसा मजबूत होत आहे? समजा एखादा व्यक्ती म्हणेल की सर माझ्या आयुष्यात हेल्थ प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, मग ते हेल्थ प्रॉब्लेम तुम्हाला काय शिकवत आहे? की मी स्वतःकडे लक्ष दिलं नाही, माझ्या शरीराकडे लक्ष दिलं नाही, व्यायाम केला नाही, काही खात बसलो, काही करत बसलो, स्वतःकडे बिलकुल लक्ष दिलं नाही, हे शिकवलं. बरोबर आहे. मग आता ते कसं मजबूत करत आहे तुम्हाला? की तुम्हाला रोज त्रास होतो, तुम्हाला पेन होतो, तुम्हाला दुःख होते, तरीही तुम्हाला काम करावं लागते, तरीही तुम्ही काम करता. याचा अर्थ ते तुम्हाला काय शिकवत आहे? काय कसं मजबूत करत आहे? तुम्हाला तो त्रास सहन करण्यासाठी तयार करत आहे. ओके, सो लिहून घ्या. तिसरा प्रश्न काय आहे? यामुळे मी कसा मजबूत होत आहे. चौथा प्रश्न लिहा 2 लाईन सोडून. या परिस्थितीत, ही परिस्थिती काहीही असू दे, याच्यात काय संधी दडलेली आहे शोधा. शोधा. याचं उत्तर जर तुम्हाला लिहिता आलं तर फार चांगलं. आत्ता किंवा थोड्या वेळाने या या प्रॉब्लेम मध्ये सुद्धा, या परिस्थितीत कोणती संधी आहे अशी? समजा एखादा व्यक्ती म्हणेल की सर अहो माझा चांगला जॉब सुरू होता, एआय आला आणि जॉब गेला. मग कोणती संधी आहे? आता तुझ्याकडे जॉब नाही, आता तू काही करू शकतो. सो मेनी ऑप्शन्स आर देअर. तू पुन्हा जॉबही शोधू शकतो, तू नवीन बिझनेसही चालू करू शकतो, तू गावी परतही जाऊ शकतो, तू अजून काहीतरी करू शकतो, काही करू शकतो. राईट? ओके, सो संधी कोणती आहे शोधा. तुम्ही कुणासोबत पार्टनरशिप करू शकतो. ओके, आणि 5वा महत्वाचा प्रश्न लिहा सर्वांनी. या सगळ्या परिस्थितीमध्ये हे सगळं काही चालू आहे आउटसाइड, बाहेर हे सगळं काही चालू आहे माझ्या आयुष्यामध्ये, पण तरीही मी कोणत्या गोष्टीसाठी ग्रेटफुल आहे, थँकफुल आहे? मी कोणत्या गोष्टीसाठी ईश्वराला धन्यवाद देऊ शकतो, या सृष्टीला धन्यवाद देऊ शकतो, या ब्रह्मांडाला धन्यवाद देऊ शकतो? ते लिहा. 2 लाईन सोडून द्या. लिहा 5वा प्रश्न. या परिस्थितीत मी कशासाठी धन्यवाद देऊ शकतो, किंवा या परिस्थितीत मी कशासाठी ग्रेटफुल किंवा थँकफुल राहू शकतो? ओके, सो एक उदाहरण देतो, पण त्याच्या आधी पटकन मला चॅट बॉक्स मध्ये सांगा, सर्वांचे 5 प्रश्न लिहून झाले? 5 प्रश्न व्हायला पाहिजे तुमच्याजवळ, म्हणजे तुम्ही बरोबर आहात, तुम्ही माझ्यासोबत आहात. टाईप 5 इन द चॅट बॉक्स. गुड. 5 फॉर 5 क्वेश्चन्स. व्हेरी गुड. चलो, सो आता याच्यावर चिंतन मनन करा. हा, आता नका करू, पण ठीक आहे, उद्या करा, रात्री करा. याचे जर का तुम्ही उत्तर लिहिले तो मैं आपको लिख के देता हूं, आपने कम से कम 40% प्रॉब्लम आपके सॉर्ट आउट कर लेंगे आप. कितना? 40%. चौथा प्रश्न रिपीट करा म्हणतात. पुन्हा सगळे प्रश्न पुन्हा सांगतो. चला, सगळे प्रश्न पुन्हा सांगतो. पहिला प्रश्न, प्रश्न नंबर 1, माझ्या आयुष्यात सध्या कोणती समस्या आहे? प्रश्न नंबर 2, ही समस्या मला काय शिकवत आहे? प्रश्न नंबर 3, यामुळे मी कसा मजबूत होत आहे? प्रश्न नंबर 4, या परिस्थितीमध्ये कोणती संधी दडलेली आहे? आणि प्रश्न नंबर 5, या परिस्थितीत मी कशासाठी ग्रेटफुल आहे? या परिस्थितीत मी कशासाठी ग्रेटफुल आहे? ठीक आहे. आता एक उदाहरण देतो, उदाहरण ऐका लक्ष देऊ, म्हणजे जर का तुम्हाला समजलं नसेल तरी समजून जाईल. उदाहरण लक्ष देऊन ऐका. समजा एक व्यक्ती आहे,
तो चांगला नोकरीवर होता आणि त्याची अचानक नोकरी गेली, तर सुरुवातीला त्याला काही दिवस फार कठीण वाटेल. कारण EMI असतील, बाकीच्या गोष्टी असतील, थोडाफार जमा केलेला पैसा असेल तर असेल, नसेल कदाचित, तर तो इकडून तिकडून ऍडजस्ट करेल. त्याला फार स्ट्रेस येईल, फार टेन्शन येईल. तो जर काही या क्लासमध्ये बसलेला असेल तर तो आतापर्यंत बसलाही नसेल, तो गेला असेल तिसऱ्या चौथ्या दिवशीच. तो म्हणेल अरे काही नाही यार, हे काय सांगत आहेत, काही माझ्या आयुष्यात तर काही फरक, तो चालला गेला असेल. ठीक आहे, होऊ शकते असं. पण एखादा अजूनही बसलेला असेल, काही सांगता नाही येत. सो अशा परिस्थितीत काय संधी त्याच्यासाठी असू शकते? संधी नंबर 1, तो नवीन स्किल शिकू शकतो. नोकरी तर गेली, आता दुसरी नोकरी मिळेपर्यंत त्याच्याकडे वेळ आहे, तर तो नवीन काहीतरी शिकू शकतो. नंबर 2, तो अधिक चांगली नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करू शकतो. नंबर 3, तो स्वतःचा व्यवसाय चालू करू शकतो. नंबर 4, हाच वेळ आहे जिथं त्याला स्वतःची खरी क्षमता समजत आहे, ज्याला आपल्या चांगल्या गोड भाषेमध्ये म्हणतात, खुद की औकात उसको समझ में आ रही अभी क्या है. ठीक है. सो याचा अर्थ तो काय करेल, स्वतःची जी क्षमता आहे, खुद की जो औकात है वो बढ़ाने की कोशिश करेगा. अजून का 4 गोष्टी शिकेल, काहीतरी स्किल करेल. तो स्वतःच्या हेल्थवरही काम करू शकतो, की चला आता ऑफिस नाही आहे तर मी काहीतरी हेल्थवर काम करतो. सो कधी कधी जे सेटबॅक वाटत असतात माणसाला, की हे सेटबॅक आहे माझ्या लाईफ मधले, ते सेटबॅक नसतात, ते लाईफचं रीडायरेक्शन असते. रीडायरेक्शन, वो आपको एक संदेश होता है, वो आपके लिए एक मैसेज होता है कि भैया अभी बस हो गया, अभी थोड़ा मुड़ जा, थोड़ा अलग दिशा में चलना शुरू कर. ठीक आहे, ओके. चला, सो जे 5 प्रश्न तुम्ही लिहिलेले आहे त्याचं उत्तर तुम्हाला काय करायचं आहे, आज रात्री शांततेत किंवा उद्या लिहायचे आहे. ओके. चला मग एक छोटीशी ऍक्टिव्हिटी करू आणि मग तुम्हाला एक सुंदर गोष्ट सांगतो. ठीक आहे. चला सर्वांनी जरा शांत बसून घ्या, पेन पेपर खाली ठेवून द्या. पेन पेपर खाली ठेवून द्या, शांत बसून जा सर्वांनी. सिट रिलॅक्स एव्हरीबॉडी. आवाज व्हिडिओ क्लिअर आहे, आवाज जास्त इम्पॉर्टंट आहे व्हिडिओपेक्षा. ओके, सिट रिलॅक्स, क्लोज युअर आईज, टेक अ डीप ब्रेथ. टेक अ डीप breath in and out. One more time, take a deep breath in and out. Very good. One more time, take a deep breath in and out. Very nice. Okay. मनातल्या मनात काही शब्द बोलायचे आहेत माझ्यासोबत. मनापासून, अगदी मनापासून. प्रत्येक समस्येमध्ये एक आशीर्वाद दडलेला आहे. पुन्हा पुन्हा म्हणायचं आहे, प्रत्येक समस्येमध्ये एक आशीर्वाद दडलेला आहे. प्रत्येक समस्येमध्ये एक आशीर्वाद दडलेला आहे. प्रत्येक समस्येमध्ये एक आशीर्वाद दडलेला आहे. मी प्रत्येक आव्हानातून काहीतरी नवीन शिकत आहे. मी प्रत्येक आव्हानातून काहीतरी नवीन शिकत आहे. मी प्रत्येक आव्हानातून काहीतरी नवीन शिकत आहे. जीवन मला अधिक चांगल्या दिशेने घेऊन जात आहे. जीवन मला अधिक चांगल्या दिशेने घेऊन जात आहे. जीवन मला अधिक चांगल्या दिशेने घेऊन जात आहे. धन्यवाद, 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 धन्यवाद. स्लोली स्लोली ओपन युअर आईज. समस्या म्हणजे अडथळा नाही, ती पुढच्या संधीचं काय आहे, एक दार आहे, एक डोर आहे. कहते हैं जब एक दरवाजा आपके लिए बंद हो जाए सो 100% कई और दरवाजे आपके लिए खुल जाते हैं. बस आपको वो देखना और समझना बहुत बहुत जरूरी है. ठीक है जी. तो ऑलवेज लक्षात ठेवा, जेव्हाही लाईफमध्ये कधीही काही अडचण येईल, कधीही प्रॉब्लेम येईल, तो समझ जाना कि एक दरवाजा बंद हुआ है, इसका मतलब और दरवाजे मेरे लिए खुले हुए है. हा विचार, हा ऍटिट्यूड जो माणूस ठेवतो तो नवीन मसल डेव्हलप करतो. माइंड मसल म्हणतात त्याला. तुम्ही जिम मध्ये गेले, तुम्ही योगा केलं, तुम्ही अजून काही केलं, तर तुमचे मसल्स बनतात, नवीन मसल्स. तसेच माइंडमध्ये पण काही मसल्स असतात. जेव्हा तुम्ही नवीन चॅलेंजेस घेता, नवीन गोष्टी शिकता, त्या गोष्टी पहिले फार बोर वाटतात, जीवावर येते, करावं वाटत नाही, कधी कधी कंटाळा येतो, असं वाटते अरे यार काय पकवत आहेत सर, रोज सकाळी 6 वाजता उठून तेच सांगतात, जीवावर येईल तुमच्या. पण तुम्ही नवीन मसल्स डेव्हलप करत आहात आणि एकदा जर का ते मसल्स डेव्हलप झाले, जसं त्या उंदराची गोष्ट सांगितली होती तुम्हाला माहित आहे ना, की पहिल्या दिवशी 4 ते 5 मिनिटं, किती मिनिटं सांगितलं होतं, पण दुसऱ्या दिवशी ते 60 तास पोहू शकले, कारण त्यांनी ते मसल्स डेव्हलप केले होते. आणि माणसाचं सुद्धा सेम आहे मित्रांनो. ओके. चला पटकन आता एक गोष्ट ऐकू. ऐकायची काय गोष्ट?
स्टोरी ऐकायची. एक सुंदर स्टोरी आहे आणि ही स्टोरी तुम्हाला खूप काही शिकवू शकते. ओके, सो चॅट बॉक्स बंद आहे वाटते, ओपन आहे का? हा, ओके जी. हम्म, चला. सो एक सुंदर गोष्ट ऐकू. एक सोनू नावाचा मुलगा असतो. काय नावाचा? सोनू नावाचा एक मुलगा असतो. गमतीदार गोष्ट आहे, ठीक आहे. सो माझं घरचं नाव सोनूच आहे बाय द वे, पण तो मी नाही आहे, ठीक आहे. सो एक सोनू नावाचा मुलगा असतो आणि त्या सोनू नावाच्या मुलाला त्याचे आई वडील एक दिवस सांगतात की बेटा, आम्हाला थोडं काम आहे, तर आम्ही थोडं बाहेर जात आहे, पण आपल्या नातेवाईकामध्ये एक लग्न आहे, त्या ठिकाणी जाऊन तू ते लग्न अटेंड करशील का? तर सोनू म्हणतो हो ठीक आहे, मी करेल. मग त्याचे आई वडील त्याला एक मोठं गिफ्ट देतात. असं मोठं मस्त छान पॅक केलेलं गिफ्ट असते आणि त्या सोनूला सांगतात की तू जेव्हा लग्नात जाशील तेव्हा तिथे जे नवरदेव नवरी असतील त्यांना हे गिफ्ट काय करजो, देऊन देजो. ठीक आहे. तर सोनू म्हणतो, मान हलवतो आणि म्हणतो हो ठीक आहे. मग त्याचे आई वडील निघून जातात. संध्याकाळ होते, लग्नाची वेळ होते. सोनू ते गिफ्ट उचलतो आणि त्या लग्नामध्ये जातो. लग्नामध्ये गेल्यानंतर सोनूचं गिफ्ट फार मोठं असते, त्यामुळे सगळ्यांचं लक्ष त्या गिफ्टकडे असते की अरे याने काय आणलं, मस्त छान पॅकिंग करून आणलेलं आहे, हा काय आणलं. तर सोनू ते गिफ्ट घेऊन पूर्ण त्या मंडपामध्ये, त्या मंगल कार्यालयामध्ये फिरत असतो, पण तो गिफ्ट देत नाही. मग थोड्या वेळाने तो जेवण करतो, तरी तो गिफ्ट देत नाही. मग थोड्या वेळाने तो स्टेजवर जातो, नवरदेव नवरीला भेटतो, त्यांना विश करतो की तुम्हाला नवीन जीवनाच्या खूप चांगल्या शुभेच्छा वगैरे वगैरे वगैरे. नवरदेव नवरी त्याच्याकडे बघतात की अरे वा, खूप मोठं गिफ्ट आणलं वाटते याने. पण तरीही तो तिथेही ते गिफ्ट देत नाही आणि तो स्टेजवरून खाली उतरतो आणि तसाच तो चालत चालत ते गिफ्ट घेऊन पुन्हा घरी येऊन जातो. घरी येतो, रात्री मस्त तो बसलेला असतो, आराम करत असतो. तेवढ्यात त्याचे आई वडील येतात. लक्ष देऊन ऐका, स्टोरी फार लाईफ चेंजिंग आहे. माझी प्रत्येक स्टोरी लाइफ चेंजिंग असते. मैंने जो भी स्टोरी सुनी है या सुनाई है किसी और को, वो मेरे जीवन में मैं हर दिन इम्प्लीमेंट करता हूँ, तभी मैं बोलता हूँ, ठीक है. सो त्याचे आई वडील येतात रात्री 11 वाजता घरी. सोनू साहेब घरी आलेले असतात, जेवण वगैरे करून आलेले असतात मस्त. मग घरी आल्याबरोबर त्याच्या आई वडिलांना ते गिफ्ट दिसते आणि त्याचे आई वडील विचारतात, का रे तू लग्नात गेला नाही वाटते? तर तो म्हणतो हो मी लग्नात तर गेलो, जेवण करून आलो, मस्त खूप सारे लोक आले होते. हो का? मग तू गिफ्ट न्यायचं विसरला का? नाही, मी गिफ्ट घेऊन गेलो होतो. अरे मग मूर्खा, हे गिफ्ट तू दिलं का नाही? हे नवरदेव नवरीला द्यायचं होतं, तुला सांगितलं होतं ना. हो, ते द्यायचं तुम्ही सांगितलं होतं, पण मी काही दिलं नाही. माझी इच्छा झाली नाही द्यायची. आता माझा प्रश्न आहे तुम्हाला एक, स्टोरी संपली इथे. माझा एक प्रश्न आहे तुम्हाला. पहिला प्रश्न, की आता याच्यानंतर सोनूचे आई वडील त्या सोनूला कुठल्या लग्नात पाठवतील का? नंबर वन, येस नो. बरं पाठवलंय त्यांनी, काळजावर दगड ठेवून जर पाठवलं त्यांनी, तर त्याला ते गिफ्ट देतील का? येस नो. आन्सर करा चॅट बॉक्समध्ये. पहिला प्रश्न काय आहे, की सोनूला ते पाठवतील का लग्नात? त्याचं उत्तर साहजिक नाही असेल, कारण की हे असा मूर्ख मुलगा कशाला पाठवणार आहे ते. दुसरं, की ते पाठवलंही समजा, तर ते त्याला गिफ्ट देतील का? जनरल उत्तर काय आहे याचं? आन्सर इज नो. नाही. का बरं नाही? कारण त्याला गिफ्ट दिलं, पण त्याला जे काम करायचं होतं ते त्याने केलं नाही. माणसाचंही असंच आहे, लक्षात घ्या. ऐका लक्ष देऊन आता. माणसाचंही असं आहे, तुमच्याकडे माझ्याकडे प्रत्येकाकडे एक गिफ्ट आहे. कदाचित तुमचं गिफ्ट वेगळं असेल, माझं गिफ्ट वेगळं असेल. माझं गिफ्ट काय आहे? मला चांगलं बोलता येते, मला लोकांचे मन समजता येतात, मला त्यांच्यासाठी काहीतरी हेल्प करता येते. मी जेव्हा बोलतो तेव्हा लोकांना थोडं बरं वाटते, मी म्हणतो की अच्छा होऊन जाईल, तर त्यांना बरं वाटते जरा. हे माझं गिफ्ट आहे. तुमचं गिफ्ट काहीतरी वेगळं असेल कदाचित. पण आता मुद्दा काय आहे माहित आहे? ते आई वडील म्हणजे ते भगवान आहे, तो देव आहे, ज्याने ते गिफ्ट घेऊन आपल्याला खाली पाठवलं. खाली पाठवलं म्हणजे कुठं पाठवलं? आपण आता लग्नात आलेलो आहोत. आणि आता नवरदेव नवरी कोण आहे? आपल्या पुढे येणारा प्रत्येक व्यक्ती नवरदेव नवरी आहे, ते गिफ्ट आपल्याला त्यांना द्यायचं आहे. पण बरेच लोक काय करतात माहिती आहे? ते गिफ्ट देतच नाही, ते स्वतःजवळच ठेवतात. म्हणजे तुम्हाला प्रेम नावाचं एक गिफ्ट दिलं आहे देवानी. देतात का तुम्ही ते?
नाही. काळजी नावाचं एक दुसरं गिफ्ट दिलेलं आहे, देतात का तुम्ही ते? नाही. ओके. अप्रिशिएशन नावाचं एक तिसरं गिफ्ट दिलेलं आहे, की प्रशंसा करा. देतो का आपण ते? नाही. म्हणजे जे काही गिफ्ट त्या भगवंताने आपल्याला दिले, ईश्वराने दिलेले आहे, ते तसेच्या तसे जर का आपण वर घेऊन गेलो, तर तो वर गेल्यावर काय विचारेन तुम्हाला? तो विचारेल की का रे, तुला हे एवढे मोठे गिफ्ट दिले होते, काय केलं तू? काहीच नाही केलं. बस फक्त स्वतःचाच विचार करत बसला नाही. जेवण काय आहे, कुठं चांगलं भेटते, आणि आला घरी. बरोबर आहे. मग त्याला काय उत्तर देणार आहे आपण? ओके. सो हे आहे आपल्यातलं गिफ्ट. तर आपल्यातलं गिफ्ट काय आहे ते शोधा. मी माझ्यातलं गिफ्ट शोधलं, कि मेरा गिफ्ट ये है कि मैं लोगों को हेल्प करूं, मैं उनकी जिंदगी और बेहतर बनाने की कोशिश करूं, और उसके साथ साथ मेरे भी बन जाएंगे अपने आप. सो अपने अंदर का ते ते जे गिफ्ट आहे आपल्या आतमधलं, ते शोधा काय आहे, आणि ते वाटायला सुरू करा. बरेच लोक मला म्हणतात की सर, मलाही असं वाटते की मला तुमच्यासारखं ट्रेनर व्हायचं आहे, मलाही लोकांना हेल्प करायची आहे. मी रेकी सर शिकलो, पण आता हे रेकी शिकून मला इतरांना हेल्प करायची आहे. पण 1 वर्षानं पुन्हा ते मला भेटतात, मी त्यांना विचारतो मग काय झालं, पुढं काही केलं नाही तुम्ही? नाही सर, ते सध्या कसं माझ्या मुलाची एक्झाम सुरू होती, थोडासा प्रॉब्लेम होता सर, त्यामुळे. हे प्रॉब्लेम कधीच संपत नसतात, है ना? जर तुम्ही या जीवनात आलेले आहात, मनुष्यरूपी या देहामध्ये जर का आपण आलेले आहोत, सो प्रॉब्लम इज अ पार्ट एंड पार्सल ऑफ दिस. आज ये करेंगे खत्म तो कल वो खड़ा हो जाएगा, कल उसको खत्म करेंगे तो परसों वो खड़ा हो जाएगा. वी नीड टू लर्न. हमें ये सीखना पडेगा, आपल्याला हे शिकावं लागेल की त्याच्या सोबत कसं पुढं जायचं आहे. यू अंडरस्टँड? किती लोकांना समजलं? टाइप मी इन द चॅट बॉक्स. हाउ मेनी पीपल लव दिस स्टोरी? टाइप मी इन द चैट बॉक्स. ओके. सो अपने अंदर का गिफ्ट जो है, उसको ढूंढना शुरू करो माय डियर फ्रेंड्स. 5 प्रश्न लिहिलेले आहे तुम्ही, त्याचे उत्तर लिहा शांततेत बसून आज. ओके. म्हणून मी वारंवार 21 दिवस झाले एकच गोष्ट बोलत होतो, की डोंट कंसिडर दिस क्लास अ फ्री क्लास. इसी क्लास में अगर आप 10, 15, 20 हजार रुपए भर के अटेंड करते इस क्लास को, तो कैसे करते आप, कितने सीरियस से करते आप? बस उसी सिरियसता से इस क्लास को अटेंड करो. त्या सिरियसनेसने या क्लासला अटेंड करा, एंड देन यू विल सी द चेंज. ओके. बाय द वे, कितने लोग हैं यहाँ पे, ऐसे कितने लोग हैं जो चाहते हैं कि वो भी आगे जाके किसी को सिखाए, या वो ट्रेनर बने, या उनकी इच्छा है भविष्य में जाके? कितने लोग हैं? टाइप आई इन द चैट बॉक्स सो दैट आई कैन सी योर नेम. गुड, वेरी गुड, वेरी गुड. बहुत सारे लोग हैं. अमित जी, अनिल जी, वेरी गुड, वेरी गुड. गुड. आज ऑनलाईनच्या माध्यमातून हे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकता, आणि अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही मॅक्सिमम लोकांपर्यंत सुद्धा जाऊ शकता. जसं मी तुमच्यापर्यंत पोहोचलो, तसं तुम्ही पण इतरांपर्यंत पोहोचू शकता. तुमच्या आयुष्याचा जो काही एक्सपिरियन्स आहे, तुम्ही जे काही तुमच्या आयुष्यामध्ये पाहिलेलं आहे, तुम्ही जे काही केलेलं आहे, ते कदाचित दुसऱ्यांसाठी काय होऊ शकते? एक एक्झाम्पल होऊ शकते, एक इन्स्पिरेशन होऊ शकते. ठीक आहे. सो आज या ठिकाणी आपण थांबू. आय होप आजचा क्लास तुम्हाला आवडला असेल अशी मी आशा करतो. आवडला का? येस, नो? आवडला? थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद. ओके. एनी क्वेश्चन्स, एनी डाऊट? कोणीतरी विचारलं होतं मला की ते सेंटेन्स काय आहे. कन्वर्ट युअर कंप्लेंट्स इंटू कॉम्प्लिमेंट. कन्वर्ट युअर कंप्लेंट्स इंटू कॉम्प्लिमेंट्स. जे कंप्लेंट करतो आपण, त्या कंप्लेंटला कॉम्प्लिमेंट मध्ये बदलायचा प्रयत्न करा. कधी हा क्लास चालू होतो आणि कधी 40 मिनिटं होतात हे माहीतच पडत नाही. बरोबर आहे की नाही? येस, नो? असं वाटतं की 40 मिनिटं कमी आहे, 1 तास 1.5 तास पाहिजे होता हा क्लास. पण ठीक है, काय हरकत नहीं. अगली बार उसी वैसी कोशिश करेंगे हम. देखो, जो भी चीज शुरू होती है उसका क्या होता है, कभी ना कभी अंत जरूर होता है, लेकिन वही अंत किसी और चीज का एक सुरुवात होता है. सो त्या सुरुवातीकडे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. ज्या लोकांना असं वाटते की मला ट्रेनर किंवा कोच बनण्याची इच्छा आहे, आणि ते थोडीफार इन्व्हेस्टमेंट करू शकतात, म्हणजे 1,00,000 1,50,000 रुपयापर्यंत इन्व्हेस्टमेंट जर का तुम्ही करू शकता, कारण ट्रेनर बनण्यासाठी भरपूर साऱ्या गोष्टी असतात. ऍडव्हर्टाइजमेंट असते, कम्प्युटर, लॅपटॉप, हे सगळ्या गोष्टी पाहिजे असतात. सो 1-1.5 लाख रुपये जर का तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकत असाल, आणि तुमची जर इच्छा असेल की मलाही ट्रेनर व्हायचं आहे,
आणि ट्रेनर होऊन लोकांना पण हेल्प करायचं आहे, पैसे पण कमवायचे आहे मला, आणि नाव पण कमवायचं आहे. तर ते जर्नी आणि 5-6 महिने जे स्वतःला द्यायला तयार असतील, तर त्या लोकांना साठी मी एक फॉर्म देतो चॅटबॉक्समध्ये. तो फॉर्म भरून द्या. तुमच्याशी आम्ही 2-4-5-6 दिवसांनी कधीतरी बोलू शांततेत आणि समजून घेऊ की जर तुम्ही खरंच ट्रेनर होऊ शकता का. ठीक आहे. सो ट्रेनर होण्यासाठी एक सगळ्यात मोठा गुण लागतो. तो काय आहे माहिती आहे काय? स्वतःच्या आधी दुसऱ्यांचा विचार करावा लागतो. ओके. मुझे नहीं पता था कि मैं जब ये एडवर्टाइजमेंट लगाऊंगा तो कितने लोग आएंगे, मुझे नहीं पता था कि कितने लोग ज्वाइन करेंगे, कुछ भी नहीं पता था मुझे. मुझे सिर्फ इतना पता था की मुझे 28 दिन, आणि मी फक्त रात्री क्लास घेतला असता तरी तुम्ही काही म्हटलं नसतं मला, पण मी रात्री आणि सकाळी दोन्ही वेळेस घेतला. सो दुसरा गुण हा पाहिजे की मी काय देऊ शकतो, देण्याची तयारी पाहिजे. तेच लोक एक चांगला ट्रेनर किंवा कोच होऊ शकतात. ठीक आहे. सो फॉर्म आलेला आहे चॅटबॉक्समध्ये, तो फॉर्म तुम्ही भरून द्या ट्रेन द ट्रेनरचा. आणि हे जे पुस्तकाबद्दल मी बोलत होतो, हे पुस्तक जर कोणाला वाचायचं असेल तर ह्या पुस्तकामध्ये रेकी लेवल 1 आणि लेवल 2 कोर्सची पूर्ण माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. सिम्बॉल्स याच्यामध्ये दिलेले आहेत. हे पुस्तक जर का तुम्ही अमेझॉनला घ्यायला गेले तर हे पुस्तक 999 रुपयाला आहे. स्वाती तुम्ही ऑलरेडी घेतलेला आहे, गुड. कसं वाटलं स्वाती तुम्हाला चॅटबॉक्समध्ये सांगा. 999 रुपयाला हे पुस्तक अमेझॉनला आहे. पण हे जर तुम्ही ग्रॅटिट्यूडच्या क्लासमध्ये आहात तर हे तुम्हाला हाफ प्राइसमध्ये मिळून जाईल घरपोच. ठीक आहे. सो याची लिंक पण चॅटबॉक्समध्ये आम्ही देतो. तुमची इच्छा असली तर तुम्ही मागवू शकता. जबरदस्ती बिलकुल नाही आहे. तुम्हाला वाचण्याची आवड असेल, तुम्ही पुस्तकं वाचत असाल तरच मागवा. उगच कसं आहे, ते शेल्फची जे बुक शेल्फ आहे त्याला त्याला त्याची लाईफ नका वाढवू. ओके. सो शेल्फ डेव्हलपमेंट मत करो, सेल्फ डेव्हलपमेंट करो. आय रिपीट अगेन, बुक शेल्फ जे असते ना ते शेल्फ डेव्हलपमेंट नका करू, सेल्फ डेव्हलपमेंट करा. ठीक आहे जी. ओके. चलो, एनी क्वेश्चंस, एनी डाउट? इफ यू हॅव, प्लीज राईट इन द चॅट बॉक्स सो दॅट आय कॅन आन्सर यू. संजय सरांना बोलायचं आहे वाटते, बोला बोला. म्यूट नाही. सर ते नाण्यांचं 21 दिवसाचे जे 22 दिवस झाले, आता ती नाणी हे करू. हा, ते एखाद्या तुमच्या सोसायटीमध्ये वगैरे काही लोक येत असतील ना, हा, तर स्लीपर त्यांना, येतो. हा, तर त्यांना काय करा, फक्त आता नाणी द्याल तुम्ही तर ते बरं नाही वाटणार. तर काय करा, त्याच्यासोबत एक 100-1 रुपयाचं चॉकलेट घ्या आणि ते एका पॅकेटमध्ये पॅक करून त्यांना देऊन टाका. ठीक आहे. ओके. आणि सो मग एक, परत सांग. हा, आणि नाही, बस 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 परत बस, सांग. एकदाच, नाही 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 नाही. आणि ते नोट नोट तशीच पुस्तकात ठेवून द्यायची, ते हा, ते देवाची. 7 दिवस ठेवली असेल तुम्ही, तर ते आता वॉलेटमध्ये ठेवा तुमच्या. 63 नाणी जमा झाली असतील तुमच्याकडे, बरोबर आहे. एक 21 ते, दिवस जास्त. हा, ठीक आहे, काय हरकत नाही. ते देऊन टाका त्यांना. त्याच्यासोबत हे काहीतरी, वॉलेट मध्ये, हा, वॉलेट मध्ये नोट ठेवू ना. हा, येस येस येस. ठीक आहे. ओके. बघा, संजय सरांनी 21 दिवसाची ऍक्टिव्हिटी केली. त्याच्यामध्ये पंचतत्व सिम्बॉलमध्ये 3 नाण्यांवर दररोज आपल्याला एक सिम्बॉल काढायचा असतो. तर त्यांनी जे काही फायनान्शियल काही गोष्टी जर का थांबल्या असतील, अडचणी असतील, तर ते सॉल्व्ह होण्यासाठी ते असते. ओके. से आपण शिकू, जे जे पंचतत्व सिम्बॉलमध्ये लोक येणार आहेत. 21 तारखेपासून तो क्लास चालू होणार आहे. आणि मला असं वाटते की बरेच लोक इथे असतील जे आता हजर आहेत, जे आता प्रेझेंट आहेत, की त्यांना हा क्लास संपावा नाही असं वाटत असेल, तर हा क्लास तर ऑब्व्हियसली संपणार आहे. पण पुढचा एखादा जो क्लास आहे त्याचा तुम्ही भाग बनू शकता. मोठा नाही तर छोट्या एखाद्या क्लासचा तुम्ही भाग बनू शकता. ओके. ज्या माध्यमातून तुम्ही कनेक्टेड राहाल. बघा कसं असते माहिती आहे का, मोबाईल जो असतो ना, मोबाईल, त्याला चार्जरची गरज असते. मोबाईल जो असतो त्याला कशाची गरज असते? चार्जिंगची. चार्जिंग जर लावली तर तो चालत राहतो. तसंच माणूस आहे. ठीक आहे. सो जर या 21 दिवसामध्ये तुम्हाला असं वाटलं असेल की तुम्ही थोडेसे तरी चार्ज झाले, ओके, सो मी तुम्हाला विनंती करतो की मला तुमची पॉवर बँक होण्याची तुम्ही संधी द्या. ओके. सो दैट आई कैन बिकम योर पावर बैंक एंड आई विल बी विथ यू. क्योंकि मेरे भी कोई तो पावर बैंक है ऑब्वियसली. ओके. सो मेरे भी कोई गुरु है, मेरे भी कोई, मैं भी कहीं से तो भी सीखता हूँ, हर बार सीखता हूँ, हर महीने सीखता हूँ. आणि शिकत राहायला पाहिजे माणसाने, कारण शिकत राहिलो तर आपण पुढे जात राहू. ठीक आहे. आणि ते आपल्या मॅडम कुठे होत्या, वीणा मॅडम, तुमच्या एक फ्रेंड आल्या होत्या सकाळच्या क्लासमध्ये, त्यांचं नाव मला लक्षात नाही. त्यांनी तुमचं नाव घेतलं होतं, वीणा फडके मॅडमनी मला पाठवलं म्हणे.
सो थँक्यू सो मच. जर का तुम्ही जास्तीत जास्त लोकांना हे शेअर करत असाल क्लासेसबद्दल, तर ते कुठं ना कुठं तुमच्या पदरातही येणार आहे. काळजी नका करू. त्याला वेळ लागेल, पण ते येणार नक्की आहे. ओके. सो आज मी एक लाईफ स्टोरी माझ्याबद्दलची सांगणार होतो, पण वेळ कमी आहे. सो आपण उद्या त्याच्याबद्दल आपण नक्कीच डिस्कस करू. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग टुडेज क्लास. सर, इंग्लिश एडिशन इज नॉट देअर. नो इंग्लिश, ओनली मराठी. ओके. पुस्तकाची लिंक आली आहे चॅटबॉक्समध्ये. इझी वेमध्ये एक्सप्लेन केले आहे. थँक्यू, धन्यवाद. पुस्तक खूप छान आहे. थँक्यू. ओके. सो बऱ्याच लोकांनी पुस्तक घेतलेलं आहे. 1000च्या जवळपास कॉपीज ऑलरेडी सेल झालेल्या आहे त्याच्या. सध्या तरी इंग्लिशमध्ये नाही आहे. बघू आता आणण्याचा प्रयत्न करू. ॲक्टिव्हिटीची कविता मॅडम, कविता नाईक, हे पूर्ण सेशनच यूट्यूबला असते. तर तुम्ही ते बघू शकता है ना. सेशन हे यूट्यूबला येऊन जाते उद्यापर्यंत. तुम्ही यूट्यूबला जाऊन बघा. सँडी रेखीचं पुस्तक आहे सँडी. सर, माझ्याकडे पण आहे. लास्ट 77 पेजवर सिम्बॉल रीड करायचा आहे. ओके विना मॅडम. रीड कसा करायचा आहे? त्याला शिवशक्ती सिम्बॉल म्हणतात. जो आहे ना ओमवाला जो सिम्बॉल आहे त्याला शिवशक्ती सिम्बॉल म्हणतात. ठीक आहे. तो आपल्या पेड बॅचमध्ये एखाद्या वेळेस शिकवून देईल मी. तुम्ही जर त्याच्यात आहेच लेवल 2 लेवल 3 मध्ये, तर एखाद्या गुरुवारी शिकवून देईल मी. ठीक आहे. पुस्तक परत एकदा दाखवा म्हणते कोणीतरी. ओके. ज्यांचं झालं असेल तर एकदा आपण जय जयकार करून की मग ते जायला मोकळे होतात. बाकी लोकांसोबत मी गप्पा मारू शकतो. चला. सो सर्वांनी एक लांब श्वास घ्यायचा आहे. ईश्वराची एकदा आराधना करायची आहे. त्याला थँक्यू म्हणायचं आहे बाय युअर हार्ट. और जोर से एक बार बोलना है, बोलो प्रभु श्री रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, नमो पार्वती पते, हर हर महादेव. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच एव्हरीबॉडी. सो येस, आता ज्यांना जायचं ते जाऊ शकतात. ज्यांना थांबायचं ते तू थांबू शकतात. बंदे जल्द ही थँक्यू सो मच. बदलेगा मंजर झांक ले तू एक दफा बस दिल से ज्यांना अपने काही दिल प्रश्न विचारायचे असेल ते प्रश्न विचारू शकता. बाकी ज्यांना जायचं ते जाऊ शकता. ठीक आहे. क्यों तरसता थँक्यू सो है तू मच. बंदे जल्द ही बदलेगा हे पुस्तक मंजर आहे, दिसलं? एक दफा बस दिल से अपने दिल के अंदर थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. हां हां, तेच आहे सँडी, तेच. ओके. थँक्यू सो मच गाईज. उद्या भेटू सकाळी ठीक 6 वाजता. उद्या सुद्धा आपण काहीतरी नवीन करणार आहोत. शेवटचे 7 दिवस मिस नका करू आता. 6-7 दिवस. ओके. बिकॉज एव्हरी डे विल ब्रिंग समथिंग न्यू फॉर यू. ओके. अँड यू विल बी अमेज विथ द ॲक्टिव्हिटीज. यू विल बी अमेज विथ द stories and theories and everything. Okay. Thank you so much. Take care. God bless you. Love you all. Bye bye.